केंद्र राज्यमंत्री श्री रामदास आठवले साहेबांचे पत्रकार परिषद मध्ये आपलं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। आदरणीय मंत्री महोदयांनी आज सकाळी सर्व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यांच्याकडून आढावा घेतला। राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे विभिन्न महत्त्वपूर्ण स्कीम च्या पूर्ण आढावा घेतला। त्याच्यामध्ये जो स्कॉलरशिपची स्कीम आहे, वसतिगृहाची स्कीम आहे, आपले जो आंतरजातीय विवाहाची स्कीम आहे, याचा काही आढावा घेतला। त्याच्यानंतर साहेबांनी काही गोष्टीबद्दल सूचना दिली, त्या सगळ्या सूचना आपण नोंद घेतलेली आहे। आणि इतर जो आपले डीपीडीसीचे झालेले खर्च या सगळ्या बाबी साहेबांनी आढावा घेतला। केंद्र सरकारचे जो विभिन्न योजना आहेत त्याची अंमलबजावणी या जळगाव जिल्ह्यात कसं चालू आहे त्याच्या संदर्भात सन्माननीय महोदयांनी आढावा घेतला। काही याबद्दल कसं त्याच्यामध्ये अजून सुधारणा करता येईल, जळगाव जिल्ह्याला अजून काय मेहनत करायची आहे त्याबद्दल सन्माननीय मंत्री महोदयांनी सूचना दिलेली आहे। मी याच्यानंतर सन्माननीय मंत्री महोदयाला विनंती करतो की त्यांनी आपले सगळे पत्रकारांना संबोधित करावं। या ठिकाणी सर्व पत्रकार उपस्थित आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जे बिहारचे रहिवासी आहेत, परंतु मराठी अत्यंत चांगले बोलतात आणि ते इथं महाराष्ट्रात जळगावमध्ये असल्यामुळे मराठी चांगली बोलतात आणि मी बिहारमध्ये गेलो मी हिंदी चांगली बोलतो। त्यामुळं या ठिकाणी आयुष प्रसादजी, त्यानंतर महेश्वर रेड्डी आपले DSP, विमल करणवाल या आपल्या शिववाई जिल्हा परिषदेच्या आणि योगेश पाटील हे समाज कल्याण जे अधिकारी आहे या सर्वांनी अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे। एक तर सगळी माहिती जिल्हाधिकारी देत असताना या ठिकाणी चांगली गोष्ट आहे की जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण आहे 79.73% आहे आणि अनुसूचित जाती आणि न बोलणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते 70.73% आहे। म्हणजे शेड्यूल कास्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची पॉप्युलेशन आहे, ही पॉप्युलेशन 14.29% आहे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर या ठिकाणी एक हॉस्टेलिटीची संख्या आहे, तर या ठिकाणी शासकीय वसतिगृह 12 आहे आणि त्यामध्ये जवळजवळ मान्य संख्या 1010 आहे आणि इमारत क्षमता 945 आहे। अशा पद्धतीने हॉस्टेल अत्यंत चांगली बांधलेली आहे। आता चाळीसगावमध्ये अत्यंत 8 कोटी रुपये बांधू 8 कोटी करून त्या ठिकाणी अत्यंत चांगलं हॉस्टेल बांधण्यात आलेलं आहे। मी सूचना अशी केलेली आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मोठं हॉस्टेल असलं पाहिजे आणि मुलांसाठी 700-800 मुलांचं किंवा 1000 मुलांचं हॉस्टेल असेल। उच्च शिक्षणासाठी आलेली जी मुलं आहे त्या मुलांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि हॉस्टेलमध्ये जरी संख्या 945 असली तरी अर्ज करणारी मुलं तर डबल आहे, डबल आहे, पण आपली जी अकोमोडेशन आहे ते जेवढं आहे ते 945 आहे। तर अशा मुलांसाठी स्वाधार योजना आहे, एका वर्षाला 35,000, 40,000, 45,000, 50,000 एवढे पैसे त्या मुलांना मिळतात आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी 3-4 मुलांना भाडे यायची आणि त्या ठिकाणी त्यांनी राहायचं आणि आपलं जीवन वगैरे करायचं। अशा पद्धतीने ती स्कीम आहे। त्या स्कीमचाही फायदा जवळजवळ 350 विद्यार्थी जे आहे, 350 विद्यार्थी या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी जे अट्रॉसिटीज केसेस आहे, अट्रॉसिटीच्या केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये 89 केसेस आहे आणि या ठिकाणी दिव्यांग जनांची संख्या 35,000 आहे। ओबीसीचं पर्सेंटेज 50% जास्त आहे ओबीसी आहे आणि आता जनधन योजना जी आहे देशामध्ये 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी यांनी जनधन योजना सुरू केली आणि आतापर्यंत जवळजवळ 52 कोटी अकाउंट देशामध्ये उघडण्यात आलेले आहे।
आणि त्यापैकी जळगाव जिल्ह्यामध्ये 16,07,198 16,07,198 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. उज्ज्वला योजना जी आहे गॅस सिलेंडरची, तर जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त लोकांनी गॅस सिलेंडर घेतलेला आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली. आणि खेड्यापाड्यामध्ये चुलीवर स्वयंपाक करणारे आपल्या आया बहिणी जे आहे त्यांची डोळे लागून व्हायची पुराणी. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असावा ही स्कीम राबवण्यात आली. आणि देशामध्ये तर 10 करोडपेक्षा जास्त लोकांना एक गॅस सिलेंडर मिळालेला आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये 2,75,000 एवढ्या लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. मुद्रा योजना जी आहे ती मुद्रा योजना सुरू करण्यात आली आणि 50,000 ते 10 लाख एवढी रक्कम या स्कीम मध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि बँकांनी कसली अडचण न करता त्यांना ते कर्ज द्यावं आणि विना ते कर्ज जे आहे ते आहे. त्यामुळं संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं धोरण मिळालेलं आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 1,62,949 एवढ्या लोकांना मुद्रा योजनेचं धोरण मिळालेलं आहे. आवास योजना जी आहे, आवास योजनेमध्ये 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना ऑल इंडियामध्ये घरे मिळालेली आहे. आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी 3 कोटी घरे जी आहे ती या 5 वर्षामध्ये बांधण्याची आयोजन केलेली आहे. त्यासाठी पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि आवास योजनेची घरं जी आहे ती जवळजवळ आपल्या जिल्ह्याला 20,323 मिळालेली आहे. आणि अजूनही 30,000 लोकांना घरं मिळण्यात अजून बाकी आहे. तर ते या टप्प्याटप्प्याने या लोकांना पक्की घरं मिळतील. आयुष्यमान भारत योजना जी आहे एका फॅमिलीला एका वर्षाला 5 लाख रुपये देण्याची स्कीम आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 38% लोकांनी काढलेलं आहे. आणि तिथे अनेक लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. संविधान भवन जे आहे ते जिल्ह्यामध्ये बांधण्याची एक स्कीम आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की 7 ठिकाणी संविधान भवन बांधण्यात येणार आहे. आणि एखादा खर्च किती राहणार आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये शिक्षण 7 कोटी 5 ते 7 कोटी एस्टिमेट प्रमाणे ठीक आहे. 5 ते 7 कोटी रुपये त्यामध्ये खर्च होणार आहे. आणि घर घर संविधान ही घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घराघरामध्ये पोचलं पाहिजे. आणि संविधानातला भारत उभा करण्याची भावना भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे. आणि त्याला अनुसरून देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी घर घर संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घर घर संविधान अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. आणि जवळजवळ 4 लाख लोकांना संविधान वाटण्यात येणार आहे. आतापर्यंत काही लोकांना वाटण्यात आलेलं आहे आणि अनेक लोकांना ते वाटण्यात येणार आहे. तर एकतर नरेंद्र मोदी सरकार जे आहे ते सबका साथ सबका विकासवालं सरकार आहे. आणि या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबीच्या वरती आणलेले आहे. आणि आपल्या देशाची इकॉनॉमी 10 नंबरवर होती ती 5 नंबरवर आलेली आहे. या 5 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की आपली इकॉनॉमी 4 नंबरवर तरी आली पाहिजे. आणि पुढे अजून आम्हाला संधी मिळाली तर आम्ही 3 नंबरवर येणार आहोत. त्यामुळं नरेंद्र मोदी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहे. आता एक वर्ल्डमध्ये सर्वे झाला होता. त्यामध्ये जगातल्या सर्व अध्यक्ष आणि प्रधानमंत्र्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यामध्ये 80% लोकांनी पसंती नरेंद्र मोदींना दिलेली आहे. जगातले ते अत्यंत पॉप्युलर असणारे नेते ते आहे. आणि सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे. आमचं सरकार मुस्लिम विरोधी नाही. म्हणजे वक्फ बोर्डचं जे बिल पास केलेलं आहे त्यामध्ये 288 मतांनी 288 मतांनी हे बिल लोकसभेमध्ये पास झालेलं आहे. आणि 128 मतांनी राज्यसभेमध्ये हे बिल पास झालेलं आहे. आणि वक्फ बोर्डाच्या सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काही लोकांच्या हातात होती.
त्याचा सर्वसामान्य मुसलमाना अजिबात फायदा होत नव्हता. आणि म्हणून सरकारने जे बिल आणलेलं आहे हे बिल मुस्लिम विरोधी नाही. अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत अयोग्य होतं. पण विरोधकांनी मुस्लिम मते मिळवण्यासाठी जरी हा प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये 8% मतं आमच्या इंडियाला मिळालेली आहे मुसलमानांची. आणि 3 तलाकचा विषय असेल, 370 आर्टिकल जम्मू काश्मीर हटवण्याचा विषय असेल, जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ 99% संपत आलेला आहे. आणि आतापर्यंत त्या ठिकाणी 3 कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती. आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळे काही ठिकाणी मुठभेड होते, काही ठिकाणी आतंकवादी आणि आपल्या आर्मीमध्ये डिफेन्समध्ये संघर्ष होतो. त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहेत, काही आपले जवान शहीद झालेले आहेत. पण ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे. आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी, काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं 370 आर्टिकल हटवणं अत्यंत आवश्यक होतं. काँग्रेसच्या काळामध्ये ती हटवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने चांगला बदल होऊ शकला असता. पण काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिकडे लक्ष देण्यात आलं नाही. आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठी होत आहे. रोडची डेव्हलपमेंट आहे, ट्रेन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. त्यामुळं आतंकवादी ऍक्टिव्हिटीज बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे की सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे. आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचे इंडिया सरकार आपल्या विरोधामध्ये नाही. जाणीवपूर्वक काँग्रेस आणि अपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. एक तर औरंगजेबच्या कबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन झालंय. पण माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जी कबर आहे तर ती अफजल खानाची कबर जी आहे, की अफजल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता, की अफजल खानाची कबर खुद्द शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे. त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आहे, त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची जी कबर जी आहे ही तिथं खुलदाबादमध्ये आहे. आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्यावेळेला छावा चित्रपट लोकांनी पाहिला. लोकांना इतिहास माहितीच होता की संभाजी राजेंना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे. परंतु याच्या अगोदर ही मागणी झाली नाही. पण आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. त्याचा इतिहास तर असा आहे की संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी ज्यावेळेला ओढू नावाच्या गावात आणली होती, जेव्हा गोरेगावच्या बाजूला ओढू नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक पैलवान होता. त्यांनी डेअरिंग करून तो त्या ठिकाणी गेला. त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती अंत्यविधी झालेला आहे. ओढूला तिथे शिवाजी महाराजांचं आपल्या संभाजी महाराज मालक आहे. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते. शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहेत आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानाचा भार उभा करायचा असेल तर हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, बौद्ध असेल, जैन असेल, पारशी असेल, लिंगायत असेल, या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे बंधुभाव वाढवण्यासाठी आपलं संविधान आहे. आणि बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिलेलं आहे. त्यामुळे संविधानाचा भारत उभा करायचा असेल तर हा हिंदू मुस्लिम वाद होता कामा नये अशी माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझा पक्ष जो आहे हा समाजाला एकत्र आणण्यासाठी, समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा अमृत महोत्सव आहे
आणि संविधान जे आहे ते संविधान सभेमध्ये पास झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे. संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येत आहे, इतरांची नावं तिथे येत नाही आहे. संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. राजेंद्र प्रसाद त्यामध्ये अध्यक्ष होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, अनेक लोक होते. पण ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट त्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरूंनी दिला, तर त्याच्या तोंडातून उद्गार निघाली होती की डॉक्टर आंबेडकर आपणच संविधानाची खरी शिल्पकार आहात. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शहराकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे 26 अलीपूर या ठिकाणी. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण आहे, त्यांचा डेट जो आहे तो 6 डिसेंबर 56 झाला. तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर 10, 12, 15 वर्ष आपल्याला राहिले असते तर ते या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते. परंतु बाबासाहेब आंबेडकर लवकर आमच्याकडून निघून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आणि एक विषय आहे तो महाबोधी महाविहार जे बिहारमध्ये या ठिकाणी, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. आणि त्या ठिकाणी भिक्खू 56 दिवसापासून त्या ठिकाणी बसलेले आहे, 100 भिक्खू. आणि मी त्या ठिकाणी 3 दिवस होतो. मी तिथे नितीश कुमार यांना भेटून आलेलो आहे, त्यानंतर राज्यपालांना मी भेटलेलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि तो जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू, आणि कलेक्टर जो आहे तो कलेक्टर जर हिंदू असेल तर त्याचा चेअरमन अशा पद्धतीचा त्यामध्ये तो व्हायला आहे. तर आमची मागणी सगळ्यांची अशी आहे की जर आमचा माणूस जर हिंदू ट्रस्टमध्ये नाही तर मग आमच्या ट्रस्टमध्ये हिंदूंची आवश्यकता नाही. हिंदूबद्दल आम्हाला आदर आहेच आहे, हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आहे. पण बौद्ध मंदिर जे महाबोधी विहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यात द्या, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि त्यासाठी मी लवकरच माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मी भेटणार आहे. पण हा विषय बिहार सरकारच्या हातामध्ये आहे, ट्रस्ट हा बिहार सरकारचा आहे. आणि नितीश कुमार यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याने याचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि त्यासाठी तर हा जो कायदा आहे तो 1949 आहे. म्हणजे 1949ला जी बिहारची पूर्वी असेंब्ली होती त्यांनी हा कायदा केलेला आहे. पण आपलं संविधान लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1952ला 1950ला. त्यामुळं संविधान लागू होण्यापूर्वीचा तो कायदा आहे. त्यामुळं त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि सर्व 8 ट्रस्टी बौद्धांचे असावे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जे आश्वासन दिलेले आहे ते एकदाच काही पूर्ण होणार नाही आहे. 5 वर्ष आमच्या समोर आहे. त्यामुळं लाडकी बहीण यांना 21 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी CM होती. मी त्या ठिकाणी RPIचा अध्यक्ष म्हणून होतो. तर त्या ठिकाणी 21 रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती. पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने 21 रुपये देण्याचा निर्णय होणार आहे. आणि कर्जमाफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे. म्हणजे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे. आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल अशा पद्धतीने मला अपेक्षा आहे. सर, पण लाडकी बहीण योजनेला फक्त 1500 रुपये हप्ता मिळतो आहे, 2100 नाही. आपलं वैयक्तिक नाही 1500 रुपये तर मिळताच जातं. आपण वाढवून देण्याची घोषणा होती तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. पहिलंच बजेट आलेलं आहे. या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना 2100 करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही. साहेब, गावागावामध्ये चर्चा झाली आहे. आठवडे साहेब जळगाव जिल्ह्यात आलेले आहेत, त्यामुळे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एकूणच जळगाव जिल्ह्याबद्दल आपलं मत काय? जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे मला तशी कसली नाही.
मला त्याची कसली नाही म्हणून मी आलेलो आहे जळगाव. जळगाव बद्दल मला आदर आहे. म्हणजे जळगाव जिल्ह्याने मला मोठं केलेलं आहे. मी सिद्धार्थ आश्रमात राहणारा विद्यार्थी होतो, पण मला 3 वेळेला लोकसभेमध्ये, 2 वेळेला राज्यसभेमध्ये, महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनवण्यामध्ये आणि केंद्रामध्ये 3ऱ्यांदा आणि मोदी सरकारमध्ये मी मंत्री आहे. माझ्या पक्षात आहे की लोकसभेमध्ये मेंबर नसतानाही नरेंद्र मोदी यांनी मला जी संधी दिलेली आहे त्याचं कारणच हे आहे की जळगाव जिल्हा माझ्या पाठीशी आहे, उत्तर महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे, महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे. आणि माझा पक्ष मी नागालँडमध्ये पर्यंत वाढवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्षाला मान्यता मिळालेली आहे आणि गन्ना किसान हे आम्हाला सिम्बॉल मिळालेला आहे. आणि अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादर नगर हवेली असेल, दीव दमण असेल, साऊथ इंडिया असेल, नॉर्थ इंडिया असेल, सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाची युनिट आहे. मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वी तारपे नव्हता त्या राज्यामध्ये सुद्धा मी पक्ष वाढवलेला आहे. आठवले साहेब, आता पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कलेक्टर साहेबांचं कौतुक केलं की ती हिंदी भाषिक असून मराठी चांगलं बोलतात. तुम्ही तिकडे गेल्यावर मराठी भाषिक असताना हिंदी चांगलं बोलतात. आणि मनसेची जर भूमिका आपण मुंबईमध्ये पाहिली तर मराठीचाच आग्रह धरला पाहिजे. हातापाईपर्यंत त्यांचे पदाधिकारी जातात. आता वातावरण तापलंय. याला त्यानुसार आठवले साहेब, राज ठाकरे विरुद्ध निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टात आणि त्यांनी तेच म्हटलंय की मनसे जे आहे की हिंदी भाषिकांवर सातत्याने हल्ले करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी असं म्हटलंय. मला वाटतं मान्यता रद्द करू नये, परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही. मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे. मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे. आणि साऊथ इंडियाची मुलं असतील, नॉर्थ इंडियाची मुलं असतील, नॉर्थ ईस्टची मुलं असतील, मुली असतील, ते अत्यंत चांगली मराठी बोलतात. पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाले ते मराठीमध्ये करा तर ही भूमिका अत्यंत अयोग्य आहे. मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊ नये. म्हणजे एक तर ते 2-3 वेळा तिथे जाऊन आलेले आहे. मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे. पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करणं. सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात. सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात, नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा. की राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे. या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे. मराठी पाट्या लावल्या पाहिजे. म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना. मुंबईमध्ये झोपडपट्टीच्या माणसांना न्याय देण्यासाठी आपण आंदोलन करा. मराठी पाट्या लावल्या पाहिजे ती ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहे. जर आपण कर्नाटकमध्ये गेलात, तामिळनाडूमध्ये गेलात, केरळमध्ये गेलात, त्यानंतर आपण आंध्र आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. आंध्रामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत. तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत. आणि मराठी बेल्ट जो आमचा तेलंगणाचा आहे, निजामाबाद आहे, आदिलाबाद आहे, अशा अनेक ठिकाणी मराठी बोलणारे लोक आहेत. कर्नाटकमध्ये बेळगाव आहे, निपाणी आहे, या भागामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणं अत्यंत अयोग्य आहे. अशी दादागिरी करण्यात आदर घडवणं अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. बँकांमध्ये मराठीचा कारभार व्हावा ही मागणी अत्यंत चुकीची आहे. बँकांचा कारभार इंग्लिशमध्ये चालणार आहे, पण त्यांनी त्यांना मराठी शिकलं पाहिजे. खरी आहे की आमचे प्रसादजी बिहारचे राहणारे आहेत आणि बिहारबद्दल आम्हाला आदर आहे कारण तिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तर तशी राज ठाकरेंना ज्ञानप्राप्ती हो आणि त्यांनी अशा पद्धतीनं जे काय मराठीबद्दल त्यांना आदर आहे त्यावेळी चांगली गोष्ट आहे. आम्हाला मराठीबद्दल आदर आहे. पण अशी दादागिरी करणं, त्या ठिकाणी व्हिडिओ काढणं, सगळीकडे पाठवणं मराठी बोल तू, मराठी बोल, तर अशा पद्धतीने जर मराठी येत असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही आहे.
पण मराठी हिंदी इथं सगळे मराठी माणूस हिंदी बोलतो. गावातली भगिनी जरी गेली तर हिंदी बोलते. गावातल्या महिलाच्या शाळेमध्ये गेलेल्या आता नाही आहे. त्यांना मोबाईल नंबर विचारलं तर इंग्लिशमध्ये सांगतात की 92134678 वगैरे अशा त्या इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळं सांगायचं एवढंच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात जातो नाही. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला, पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही. विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसतानाही आम्ही एवढ्याच जागा निवडून आणली आहे. त्यामुळं 237 जागा जी आहे त्या विधानसभेत आम्ही निवडून आणल्या आणि आमच्या दलित बहुतांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला झालेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे, आमच्या पक्षाला एखादं मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि ते त्यावर अशी आमची मागणी आहे. सत्तेमध्ये जो सहभाग आहे, DPDC आहे, जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहेत, SO आहे, महामंडळ आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे. त्यांच्याकडे मागणी आपण केलेली आहे आणि RPIला आमचा छोटा पक्ष आहे, पण तो अत्यंत इमानदार पक्ष आहे, उलटसुलट भूमिका घेणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर उतर ठेवून नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. हिंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा उभा राहतो, 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन, आणि देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे. आणि अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा पुतळा आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अत्यंत चांगलं होतंय. 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण मोदी साहेबांच्या हस्ते होईल आणि ते अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं पूर्ण गेलेली आहेत. आणि नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाही, उलट संविधान बदलणाऱ्यांना ते बदलणारे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि राहुल गांधी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला चिंता अजिबात नाही. काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून राहुल गांधी सध्या ऍक्टिव्ह आहे, डॅशिंग थोडे बनलेले आहे, पण अनावश्यक टीका टिप्पणी करून काँग्रेस इमेज खराब करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं 2029 ची निवडणूक नरेंद्र मोदी जिंकणार आहे आणि 2029 मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले, तुम्ही सुद्धा त्यामध्ये मंत्री होणार आहे. त्यामुळं आपण प्रयत्न करा. लोकशाहीमध्ये जर लोकांनी आपल्याला सत्तेवर आणलं तर आमची हरकत नाही आहे, पण आमचा प्रयत्न असा आहे की 2029 मध्ये सत्तेवर यायचं असा आमचा प्रयत्न आहे. आज आठवले साहेब, अहमदाबादमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. काँग्रेसचं अधिवेशन होत आहे अहमदाबादमध्ये. आज काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. त्या अधिवेशनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असे राज्यातले सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. माझे शुभेच्छा आहे. तुम्ही किती अधिवेशन घ्या, पण 29 सत्ता आमची देणार आहे. तुमच्या पक्षाला अधिवेशन येण्याचा अधिकार आहे. अहमदाबादमध्ये त्यांचा पक्ष आहे, जरी ते सत्तेवर नसलेही तरी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे. अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहिले. आणि एक आपल्याला आठवण सांगतो की नरेंद्र मोदीजी जरी OBC समाजाचे आहे, नरेंद्र मोदी दलित समाजाचे आहे, नरेंद्र मोदी यांचं वडनगर नावाचं गाव मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि नरेंद्र मोदींच्या गावामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं सेंटर होतं. 10,000 भिक्खूंना ट्रेनिंग देणारं सेंटर होतं. आणि नरेंद्र मोदींना नवीन संसद भवनामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं शिष्टमंडळ मी घेऊन भेटलो. त्यावेळेला ते म्हणाले की पहिलंच मला धार्मिक शिष्टमंडळ भेटतंय आणि ते बौद्ध धर्माचं शिष्टमंडळ आपण आणलेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ते 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना जे सिंग आपले चायनाचे जे अध्यक्ष आहे, काय नाव त्यांचं, त्यांचा त्यांना फोन आला आणि त्या फोनवर त्यांनी असं सांगितलं की मोदीजी तुम्ही आणि मी फार नशीबवान आहे का, तर तुमच्या गावामध्ये हुएन सेंग नावाचे चायनाचे बौद्ध भिक्खू आले होते आणि ते अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले होते. त्यानंतर ते माझ्या गावात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा तीर्थ झाला. तर तुम्ही आणि आपण जवळचे आहोत, तर तुम्ही चायनामध्ये आल्यानंतर माझ्या गावी या. आणि मोदी साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे. दुसरी आठवण अशी आहे की ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे. आपण जर त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी 7-8 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. आणि आपण गांधीनगरच्या मंत्रालयामध्ये एंट्रीमध्ये गेला तर त्या ठिकाणी 10-12 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे.
त्यामुळं गौतम बुद्ध हा विश्व शांतीचा विचार घेणारी ते आहे, म्हणजे कुठल्या एखाद्या धर्माचा विषय नाही आहे. त्यामुळं मोदी साहेबांनी इथेच सांगितलं, आपल्या भुवनेश्वरला प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर, युक्रेन आणि रशियात युद्ध पाहिल्यानंतर, हमास आणि इस्रायल युद्ध पाहिल्यानंतर मोदीजी म्हणाले की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला युद्ध हवं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे आपले दलित बहुतांना शक्ती देणारे नेते आहे. तो त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला जातो, हे संविधान बदलतील, कुणाच्या बापाचा बाप आला ते संविधान बदलू शकत नाही. आणि आम्ही जोपर्यंत ज्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत कोणाला संविधान बदलू देणार नाही आणि संविधान कोणी बदलू शकत नाही. 2029 आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, चंद्रकांत खैरे म्हणतात. 2029 आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं चंद्रकांत खैरे म्हणतात. चंद्रकांत खैरे म्हणाले त्यांनी मनसेमध्ये जावं. चंद्रकांत खैरेंना जर त्यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर ते मुख्यमंत्री होतील. या चंद्रकांत खैरे हा अशा पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी त्याला काढून टाकावं. चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील 2029. आदित्य ठाकरेवर काही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि होत असतील त्यांना बहुमत मिळालं होतील, परंतु त्यांना बहुमत मिळणार नाही. आणि आमची महायुती अत्यंत स्ट्रॉंग आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आणि मी, आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र आहोत. चार वेळ आला तर करू आम्ही त्यांच्यावर वार. त्यामुळं वार करण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री जर बहुमत मिळालं तर त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. आठवले साहब, जब कांग्रेस सत्ता में थी तो आपने वक्तव्य किया था कि राहुल जी हमारे बहुत अच्छे फ्रेंड है. उसके बाद जब भाजपा सत्ता में तो आपने कहा मोदी जी हमारे बहुत अच्छे फ्रेंड है. तो क्या माना जाए, आप जिस पक्ष को सपोर्ट करते हैं उसकी सत्ता आ जाती है या जिसकी सत्ता आती है आप उनके साथ हो जाते हैं, मंत्री बन जाते हैं? नहीं, मैं जिनके साथ जाता हूँ वो सत्ता में आते हैं. ऐसा है कि आज तक महाराष्ट्र का इतिहास है, आरपीआई में कितने भी गुट रहे लेकिन मेरा गुट जिनके साथ रहा, कांग्रेस साथ में रहा तो कांग्रेस पार्टी हमेशा सत्ता में रहेगी. लेकिन जब मैंने कांग्रेस पार्टी को छोड़ा तो उनको सत्ता से बाहर जाना पड़ा है. बीजेपी शिवसेना को सत्ता मिली है. तो मैं जिनके साथ जाता हूँ वो मेरे फ्रेंड होते हैं और जिनके साथ मैं जोड़कर आता हूँ मेरे दुश्मन बन जाते हैं. लेकिन कभी कभी वो मित्र भी बन सकते हैं. मतलब मुझे हवा का मालूम है. अभी नरेंद्र मोदी जी की हवा है तो मैं उस हवा के साथ रहूंगा. मैं उठा जाऊंगा तो मेरे समाज का भी नुकसान होगा, मेरा भी नुकसान होगा. तो ऐसा कुछ नहीं है. लेकिन मुझे पहले मालूम नहीं था कि मोदी साहब सत्ता में आने वाले हैं. लेकिन जिनके साथ मैं जाता हूँ उनको सत्ता मिलती है और उसके बदले मुझे सत्ता देनी ही पड़ती है. मतलब ये कहा जाता है कि नागपुर की बहुत प्रसिद्ध है संतरी, सत्ता चाहे किसी की भी हो आठवले साहब रहेंगे मंत्री. तो मतलब नागपुर की तो बहुत लोगों को अच्छी लगती है संतरी. नागपुर की बहुत ही मीठी लगती है सबको संतरी. तो मैं क्यों नहीं बनूंगा मंत्री.